महाराष्ट्र में स्थानीय निकाय के चुनाव की घोषणा के साथ ही मुंबई और ठाणे में महानगर पालिका चुनाव को लेकर सियासी पार्टियां काफी एक्टिव हो गई है। एक तरफ जहां राज ठाकरे और उद्धव ठाकरे के एक साथ आने से कांग्रेस ने आगामी महानगर पालिका चुनाव के लिए अपने पत्ते नहीं खोले हैं, वहीं ठाणे जिले में बीजेपी और एकनाथ शिंदे की शिवसेना के बीच भी गठबंधन को लेकर मतभेद साफ दिखाई दे रहा है। इस बार जहां डिप्टी सीएम एकनाथ शिंदे महायुति से ही लड़ने की बात बार बार कर रहे हैं, वहीं देवेंद्र फडणवीस ने एक साथ लड़ने के फैसले का जिम्मा एकनाथ शिंदे को देकर रखा है। इस वजह से दोनों ही पार्टियों के कार्यकर्ताओं में असमंजस की स्थिति बनी हुई है। शायद इसी वजह से बीजेपी द्वारा अंबरनाथ में कुछ नामों की घोषणा करने की खबर आई है, जिससे शिंदे गुट के नेता नाराज हो गए हैं। एक कार्यकर्ता मेलावा कार्यक्रम में शिरकत करते हुए शिंदे गुट के ठाणे जिला अध्यक्ष गोपाल लाड़गे ने इस मामले पर खुलकर बात की और कहा कि उनके नेता एकनाथ शिंदे साहब जो फैसला करेंगे उसी के मुताबिक कार्यकर्ता काम करेंगे। युतीच्या बाबतीमध्ये माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब शिवसेना मुख्य नेते यांनी वारंवार सांगितलेलं आहे की युतीमध्ये आम्ही लढणार आहोत। युती कामाचं श्रेय एकटा न घेता युतीचं आहे अशा प्रकारचं आणि युती अखंड टिकावी याकरता शिंदे साहेबांनी सातत्याने प्रयत्न केलेले जो युतीचा मतदार आहे त्या मतदाराचा नेहमी सन्मान केलेला आहे आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब हे असं म्हणतात की युतीच्या बाबतीमध्ये शिंदे साहेब निर्णय घेतील, परंतु स्थानिक पातळीवरती आणि कोर कमिटीच्या नावावर किंवा कोर कमिटीच्या खाली लपून जी काही या अंबरनाथ शहरामध्ये घोषणा केलेली आहे ती निश्चितपणे चुकीचं आहे आणि युतीच्या मतदारांचा हा अपमान आहे अशी आव्हानं शिवसेनेने नेहमीच पेललेली आहेत आणि परतून लावलेली आहे। अंबरनाथ शहरातील मतदारांनी आता 25 वर्ष या शिवसेनेला सत्ता दिलेली आहे आणि त्याप्रमाणे मतदारांची अपेक्षा सातत्याने शिवसेनेने पूर्ण केलेली आहे। अशा वल्गनांना अशा घोषणांना आम्ही भीक घालत नाही, त्याचा निषेध करतो आणि निश्चितपणे या अंबरनाथकरांनी जसं यापूर्वी आम्हाला शिवसेनेला सहकार्य केलेलं आहे तसंच सहकार्य विकासाच्या जोरावरती शिवसेनेला करतील असा आम्हाला ठाम विश्वास आहे। या बाबतीमध्ये वन साइड कधीही काम होत नाही। जर या बाबतीमध्ये मुख्यमंत्री बोलल्याप्रमाणे शिंदे साहेब बोलल्याप्रमाणे जर त्या बाबतीमध्ये ज्या काही वाटाघाटी बोलली ती व्हायला पाहिजे होती, परंतु जर शिवसेनेला आव्हान देऊन अशा प्रकारचं बेकायदेशीर युतीचा धर्म न पाळता काम होत असेल तर त्याला निश्चितपणे आम्ही भीक घालत नाही। शिवसेनेच्या परीने आपली निवडणूक लढविल। ते काय म्हणतात याला अर्थ नाही, सार्वसार्व करण्यामध्ये अर्थ नाही, त्याच्या बाबतीमध्ये रीतसर बोलणी होणं अत्यंत आवश्यक होतं। त्यांनी जे काही घोषणा केलेली आहे त्या बाबतीमध्ये त्यांचं आव्हान आम्ही स्वीकारलेलं आहे, आम्हाला त्यांच्याशी बोलायची जरूर नाही। मी अगोदरच सांगितलं कमळ पाण्यावर आहे का खाली चिखलामध्ये मुळं तोडलेली आहेत ती पहिला तपासावीत। मागच्या 2015च्या निवडणुकीमध्ये एकाचे 11 करताना त्यांच्या तोंडाला फेस आला होता। शिवसेनेने त्या बाबतीमध्ये सहकार्य केलेलं आहे आणि नंतर सत्तेमध्ये सहभागी होण्यासाठी पाठीमागे लागले होते, तशी वेळ त्यांच्यावर येऊ नये। नाही, या बाबतीमध्ये जो काही कार्यक्रम जाहीर झालेला आहे त्याप्रमाणे त्याची कार्यवाही होईल। आता आम्ही काय कोणासाठी थांबणार नाही, कोणाला विचार करण्याची आम्हाला आवश्यकता वाटत नाही। त्यामुळे योग्य वेळी शिंदे साहेबांचा तो अधिकार आहे, मुख्य नेते शिवसेना एकनाथजी शिंदे साहेब ते घोषणा करतील, ते यादी जाहीर करतील, त्याप्रमाणे पुढील कार्यवाही होईल। या बाबतीमध्ये खुलासा केलेला आहे की आत्तापर्यंत ज्या वेळेला कार्यक्रम झाले, मीटिंग झाल्या, त्या वेळेला सर्व पदाधिकारी एकत्र राहिलेले आहेत।
जी लोकसभा झाली, विधानसभा झाली, त्याही वेळेला सगळ्यांनी एकत्र काम केलेलं आहे. त्यामुळे निश्चितपणे यांच्यात गटबाजी आहे म्हणून आपला विजय होईल या भ्रमात कोण असेल तर ते राहू नये. नाही, असं काय नाही आहे. उमेदवाराला किंवा विजय होणाऱ्या लोकप्रतिनिधीला जे अधिकार आहेत त्या अधिकारामध्ये लोकप्रतिनिधी काम करत असतात. म्हणूनच या अंबरनाथ शहराचा विकास झालेला आहे.